श्री क्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण देत एका भाविकाची 3,30,000 रुपये रोख रक्कम असलेली हरवलेली बॅग सुखरूप परत केली आहे। नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील भाविक सुरेश ताटू हे दर्शनासाठी आले असताना त्यांची ही बॅग मंदिराच्या सभा मंडपात विसरली होती। संस्थानचे कर्मचारी प्रमुख महादेव मुंडे, सुंदरसिंग पवार, प्रफुल्ल केंद्रे आणि किरण मालपांडे यांना ही बॅग आढळली। त्यांनी कोणतीही लालसा न बाळगता तात्काळ ही बॅग व्यवस्थापक विजय राऊत यांच्याकडे सुपूर्द केली। माहूर पोलिसांच्या उपस्थितीत पडताळणी करून ही संपूर्ण रक्कम संबंधित भाविकाला सन्मानाने परत करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वृत्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून यामुळे संस्थानाचा लौकिक अधिक उंचावला आहे। आम्ही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात बसलो। गाभाऱ्यात बसल्यानंतर एक 5 मिनिटं बसल्यानंतर दर्शन घेतलं आणि तिथं बॅग खाली ठेवल्यानंतर तिथं आमच्या लक्षात नाही राहिलं। लक्षात नसल्यामुळे आम्ही खाली परशुराम मंदिराकडे दर्शनासाठी गेल्यानंतर एक 10 मिनिटांनी आलोसिंग झाल्यानंतर माझा मुलगा कार्तिक म्हणून त्याच्या लक्षात आलं बाबा आपली बॅग राहील। त्याच्यानंतर आम्ही 10 मिनिटात परत वरती आलो। परत आल्यानंतर सिक्युरिटी संपर्क केला। सिक्युरिटी म्हटले की आमचा प्रोटोकॉल हे साहेब आल्यानंतर तुम्हाला बॅग तुमची परत मिळेल। त्यांनी आमची ओळख पटवली, कसे पैसे ठेवलेले ते सांगितलं त्यांना, माझ्या आधार कार्डची झेरॉक्स आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं। तुमची सिक्युरिटी खूप अलर्ट आहे, या गोष्टी घडल्या आमच्यासाठी चांगलीच आहे। त्याच्यानंतर मग आता आमचे पैसे परत येत आहेत, त्याच्यासाठी आमचं अभिनंदन आहे सगळ्या सिक्युरिटीचं, सगळ्या संस्थांच्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।